आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे वारे वाहत आहेत। अजित पवार गटातली दुसरी फूट अगदी डोक्यावर आली आहे। काका शरद पवारांनी 4-5 नाही तर 25 उन्हाळे पाहिलेले होते। त्यांना माहीत होतं की सत्ता म्हणजे फक्त खुर्ची नव्हे, ती एक जबाबदारी असते, ती संयमाने सांभाळावी लागते। म्हणूनच अजितदादांना त्यांनी कधीच पक्षाचं पूर्ण सूत्र दिलं नाही। पण दादांच्या मनात एक वेगळं विचारांचं वादळ होतं। काका मला संधी देत नाहीयेत, माझ्या महत्त्वाकांक्षेला अडवतायत। त्यांना वाटलं की सुप्रिया सुळे यांना वारस बनवण्यासाठीच त्यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि तिथूनच बंडाच्या विचाराची ठिणगी पेटली। 2023 साली तो स्फोट झाला। अजित पवार जवळपास 40 आमदार घेऊन पक्षाबाहेर पडले, थेट उपमुख्यमंत्री पद घेतलं आणि आपल्या लोकांना मंत्रिपद दिली। तेव्हा वाटलं आता अजित पवारांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। पण त्या सिद्धतेच्या मागे शांतपणे तयार होतंय एक नवं वादळ। आज परिस्थिती अशी आहे की अजित पवारांच्या गटातच 10 ते 15 मातब्बर नेते बंडाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, ज्यात काही मोठी नावं आहेत। बबनदादा शिंदे, त्यांच्या मुलांसह रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, राजन पाटील, यशवंत माने आणि नगरचे संग्राम जगताप हे सगळे भाजपच्या दारात उभे आहेत। रोहित पवारांनी स्वतःचा आरोप केलाय की संग्राम जगताप पुढची निवडणूक भाजपातून लढवणार आहेत। मंत्री छगन भुजबळ सुद्धा आजकाल दादांच्या विरोधात सूर लावताना दिसतात आणि धनंजय मुंडे तर भाजपच्या जवळ असल्याची चर्चा जोरात आहे। सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, म्हणजे अजित पवारांसाठी ही चांगली चिन्ह नाही आहेत। भाजप मात्र आपल्या शैलीत राजकारण खेळते, विरोधकांना संपवायचं पण एक एक करून आपल्या बाजूला ओढायचं। हे सगळं महाराष्ट्रात सुरू आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ जिथे अजित पवारांचा गड आहे, तिथे भाजप आणि शिंदे गट मिळून आपलं मैदान तयार करतायत। महेश लांडगे, सुनील शेळके, भेगडे सगळीकडची फिल्डिंग घट्ट लावली आहे। यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते, अजित पवारांना स्वतःचा गट सुद्धा नीट सांभाळता येत नाहीये। संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा वाद उघडपणे समोर आलाय। त्यांच्यावर टॉर्चरचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पोचलाय। जर संग्राम जगताप भाजपमध्ये गेले तर अजित पवारांसाठी तो सर्वात मोठा धक्का ठरेल, कारण संग्राम जगतापांच्या मागे विखे पाटील आणि पडळकर दोघांचाही पाठबळ आहे। छगन भुजबळ ओबीसी नेतृत्व उभं करायच्या प्रयत्नात आहेत, पण पंकजा मुंडेंच्या विरोधात बोलून ते भाजपकडे झुकतायत असं चित्र तयार झालंय। धनंजय मुंडेंचं करिअर ही सध्या लॉसमध्ये आहे आणि पुन्हा पॉवरमध्ये आणायचं असेल तर त्यांना फक्त बीजेपीत संधी देऊ शकते। आता बोलायचं झालं तर रोहित पवारांबद्दल, शरद पवार त्यांना पुढे आणायला कधीच तयार नव्हते। अजित पवारांनीच त्यांना तिकीट दिलं, पण आज रोहित पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघ हातातून निसटतोय। तालुका अध्यक्ष नाही, जिल्हाध्यक्ष नाही, जुने पदाधिकारी सगळेच दूर गेलेत आणि त्या रिकाम्या जागेवर राम शिंदे पूर्ण पकड घेत आहेत। आज त्यांच्या हातात निधी आहे, सत्ता आहे, ताकद आहे आणि रोहित पवार फक्त मोठं राज्य पातळीचं राजकारण खेळत आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर काका आणि पुतण्यांमधला समतोल हरवलाय। शरद पवार शांत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की अजित पवारांना पक्षाचं नेतृत्व पेलवणं कठीण आहे। त्यांच्यात सत्ता मिळवायची भूक आहे, पण विरोधात उभं राहायचं धैर्य नाही। शेवटी सांगायचं तर मित्रांनो, आज एनसीपीत संभ्रम आहे, गोंधळ आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे विश्वास कमी झाला आहे। काका शांत आहेत, पण त्यांच्या शांततेतूनच एक संदेश जातोय, ज्यांना सत्ता हवी त्यांनी आधी नेतृत्व शिकावं। जर हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय महाराष्ट्र।